नमस्कार, मी मयुरी आणि स्वागत आहे तुमचं रेसिपी विथ मयुरी आपल्या चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत पोह्यांपासून बॉबी पापड बनवण्याची रेसिपी। हे बॉबी पापड लहान मुलांना खूप आवडतात, एकदम खुसखुशीत बनतात। अतिशय सोपी रेसिपी आहे ही बॉबी पापड बनवण्याची। बॉबी पापड बनवण्यासाठी मी 1 वाटी पोहे घेतलेले आहे। हे पोहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले, याला बारीक करून घ्यायचं आहे। पोह्यांची पावडर करून घेतलेली आहे, याला आता बाजूला ठेवायचे। मी एक पातेले घेतले। आता ज्या वाटीने आपण पोहे घेतले त्या वाटीने 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। यामध्ये अर्धा छोटा चमचा मीठ टाकायचे आणि अर्धा छोटा चमचा पापड खार, याला मिक्स करून घ्यायचे। आता ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला उकळी आलेली आहे, आता गॅस बंद करायचा आहे। हे पातेले मी आता खाली घेतलंय, त्यामध्ये ही पोह्यांची पावडर टाकून घ्यायची आहे। याला आता चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। पोह्यांची पावडर पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। आता यावर झाकण ठेवायचे आहे। 10 ते 15 मिनिटांसाठी याला असंच झाकून ठेवायचं आहे। 15 मिनिटं झालेले आहे। आता हे पीठ मी आता ताटामध्ये काढून घेतलंय, याला आता व्यवस्थित मळून घ्यायचे। दोन 3 मिनिट याला मी व्यवस्थित मळून घेतलंय, मऊ करून घेतलेलं आहे। आता अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकून घ्यायची आहे। याला परत यामध्ये मळून घ्यायचे। याचे आता 3 गोळे करून घ्यायचे आहे। मी आता ही प्लेट घेतलेली आहे साच्याची। मी प्लेटला आणि साच्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं आहे। साच्यामध्ये आपल्याला या पद्धतीने दाबून घ्यायचं आहे। असं कट करून घ्यायचे। तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये याला कट करून घेऊ शकता। नंतर याला या पद्धतीने सुट्टे सुट्टे करून वाळायला घालायचे। या पद्धतीने सगळे बॉबी पापड बनवून आपल्याला सुट्टे करून वाळायला घालायचे आहे। या पद्धतीने मी सगळे बॉबी पापड घालून घेतलेले आहे। याला मी आज फॅन खाली सुकवून घेणार आहे आणि उद्या याला उन्हामध्ये वाळून घेणार आहे। हे बॉबी पापड मी आता उन्हामध्ये वाळून घेतलेले आहे, एकदम व्यवस्थित वाळलेले आहेत। मी आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय। हे बॉबी पापड तुम्हाला तळून दाखवते। या पद्धतीने एकदम 4 पटीने फुगून वर येतात हे बॉबी पापड। एकदम खुसखुशीत बनतात। तर आपले पोह्यांचे बॉबी पापड तयार आहे। अतिशय मस्त बनतात, एकदम 4 पटीने फुगतात। हे लहान मुलांना खूप आवडते। तुम्ही या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।